रांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळे उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे, जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। कोरोना से दो हात या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेशजी टोपे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली। आता आणखी आपल्यासमोर एक नवीन विषय आपण चर्चेसाठी आणतो आहोत, तो आहे की प्लाझ्मा डोनेशन। कोरोनामुळे होणारा जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर जे काही बाकीच्या अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्याच्यामध्ये एक गोष्ट ही सुद्धा आहे की प्लाझ्मा दिल्याने कोरोनाबाधित रुग्ण जे मध्यम स्वरूपाचे असतात त्यांना त्याचा फायदा होतो आणि ते त्यातून बरे होतात। लोकांना, सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय करायला लागतं आणि त्याच्याने काय होतं आणि प्लाझ्मा देणाऱ्याला काय करायला लागतं, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, त्याला क्रायटेरिया काय, त्याची पात्रता काय, अशा अनेक गोष्टी आहेत लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत। जरा ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या समवेत पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब या ठिकाणी हजर आहेत। टोपे साहेब नमस्कार, आपलं मी स्वागत करतो कोरोना से दो हात या कार्यक्रमामध्ये। प्लाझ्माच्या संदर्भातली माहिती आपल्याला लोकांना द्यायची आहे, त्यामुळे प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय आणि हा प्लाझ्मा कसा दिला जातो किंवा ह्या प्लाझ्माचे देण्याच्या संदर्भामध्ये हा कोण देऊ शकतो या संदर्भातली काही माहिती आपण सुरुवातीला आमच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या देऊ। हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या बाबतीत काही प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले सुद्धा आहे आणि नेमकेच त्या प्रयोगामध्ये खूप मोठं यशही मिळालेलं आहे। अच्छा, म्हणजे साधारणपणे 10 पैकी 9 केसेसमध्ये जिथं प्लाझ्मा दिल्या गेला तर त्या बऱ्यापैकी रिकवर लवकर झाल्या असा त्यातला अनुभव आहे। 10 पैकी 9। प्लाझ्मा म्हणजे एक पिवळं द्रव्य आहे जे आपल्या शरीरात रक्तामध्ये असतं की ज्यामध्ये आपण प्रामुख्याने सेल्स म्हणजेच पेशी जर बाजूला काढल्या तर जे उरतं ते प्लाझ्मा, आणि त्यामुळे प्लाझ्मा काढत असताना त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात की ज्या अँटीबॉडीज आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मेकॅनिझम असते आणि त्या माध्यमातून त्या अँटीबॉडीज आपल्याला या सगळ्या कोरोनाच्या व्हायरस विरुद्ध लढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त असतात। आणि प्रामुख्याने आता कोण प्लाझ्मा देऊ शकतं, हु इज इलिजिबल असं जर म्हणाल तर साधारणपणे प्लाझ्मा देण्याच्या पात्रतेमध्ये सगळ्यात पहिलं येतं ते एज 18 to 60 इयर्स, 18 ते 60 वयोगटातील व्यक्ती प्लाझ्मा देऊ शकतात। नंबर 2 हिमोग्लोबिन पर्सेंटेज 12.5% पाहिजे म्हणजे HB। त्याचबरोबर नंबर 3 वजन साधारणपणे 50 किलोच्या वरच पाहिजे तरच प्लाझ्मा देऊ शकता। आणि नंबर 4 कोमॉर्बिडिटी नसायला हवी, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर्स, ज्यांना डायबिटीज किंवा कॅन्सर, अन्य काही रिनल म्हणजे तुमच्या किडनीच्या संदर्भातले आजार, हार्टच्या संदर्भातले आजार हे नसावेत, अशा लोकांचे प्लाझ्मा आपल्याला घेता येतात
यामध्ये पुन्हा आणखीन एक महत्त्वाची बाब आहे की साधारणपणे जे लोक 28 दिवस बरे झाल्यानंतर 28 दिवसानंतर प्लाझ्मा देता येतो. मग आता या प्लाझ्मा देत असताना तो प्लाझ्मा कसा काढला जातो, तर प्लाझ्मा हे FRSS मशीन, प्लाझ्मा FRSS मशीनमधून काढला जातो. ते एक इक्विपमेंट असतं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ब्लडमधून प्लाझ्मा काढत असताना प्लेटलेट्स आणि तुमचे RBC हे जे सेल्स असतात ते येत नाहीत, फक्त प्लाझ्मा येतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शरीरामध्येच त्या डोनरच्या राहतात. त्यामुळे FRSS मशीनची आवश्यकता आहे, हा एक भाग. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की यामध्ये जो काही डोनर आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये कंपल्सरी त्यांना टायट्रेट केलं जातं आणि प्लाझ्मा टायट्रेट करून त्या ठिकाणी 1:64 अशा पद्धतीनं तो जर का असेल तर तो पात्र प्लाझ्मा असतो. म्हणून ते टायटर करण्याचा विषयसुद्धा ICMRनी कंपल्शन केलेलं आहे. आता हे जरूर आहे की या टायटरचं करण्यासाठी मग NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे जाऊन करावं लागेल, कारण सगळ्या ब्लड बँक्समध्ये ते नसतं. या सगळ्या अडचणी आहेत. त्या अडचणी आता आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांच्या पुढे मांडलेल्या आहेत की काही प्रमाणात जी जुनी कंपोनंट मेथड आहे ती मान्य करावी, किंवा हे टायटर कंपल्सरी न करता त्यालासुद्धा आपण पॉझिटिव्ह जे केसेस आहेत त्यांना आपण इलिजिबल करावं, म्हणजे पात्र करावं. आता ठीक आहे, यातले काही लागू होतील, काही नाही होणार, परंतु एक आहे की संख्या फार मोठ्या पद्धतीनं डोनरची वाढू शकेल, असा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेल आणि विनंती करेल की ज्या पद्धतीनं रक्तदान हे महादान म्हणतो आपण, माझं असं मत आहे की प्लाझ्मा दान हे श्रेष्ठ दान म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की प्लाझ्मा डोनेशननी आपल्याला तोटा काहीच नाही आहे, नुकसान काहीच नाही आहे, मात्र आपण काही गरजूंचे जीव वाचवू शकतो. अशा परिस्थितीत आपण जरूर प्लाझ्मा डोनेट करावं अशी आव्हान आणि विनंती मी सर्व जे बरे झालेले 5 लाख लोक आज आपल्या महाराष्ट्रात बरे झालेले आहेत. ते प्लाझ्मा डोनेशनच्या दृष्टिकोनातून बरेचसे लोक त्यातले पात्र असू शकतात. माझं एकच या निमित्ताने सांगणं आहे की या सगळ्या कोरोना योद्ध्यांना माझं आव्हान राहील की त्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन या सगळ्या प्लाझ्मा डोनेशनच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असं माझं या निमित्ताचं विनंती राहील. सर, आपण अतिशय चांगले आणि टेक्निकल पद्धतीने ह्याचं विश्लेषण केलेलं आहे. हे खूप जास्त टेक्निकल आणि उत्कृष्ट विश्लेषण जरी असलं तरी मला फक्त महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी आम्हाला इतक्या टेक्निकल गोष्टी ज्या समजून घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर काही साध्या भाषेमध्ये, की समजा उदाहरणार्थ मी जे तुमच्याकडनं समजलो की मी जेव्हा प्लाझ्मा द्यायला जातो तेव्हा प्लाझ्मा द्यायचा म्हणजे माझं ब्लड परत मला मिळतं आणि माझा प्लाझ्मा त्यातनं काढून घेतला जातो, म्हणजे माझा ब्लड लॉस पण त्याच्यामध्ये होत नाही, असं जे काही याचा मी इन्फरन्स काढला तर तो बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यातले म्हणजे पेशी ज्या आहेत त्या आपल्याजवळ राहतात, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे द्रव जो असतो पिवळ्या कलरचा तो दिला जातो. प्लाझ्मा दान करणाऱ्याचं प्लाझ्मा दान केल्याने कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ शकतं या संदर्भात काही आपण सांगू शकाल? कुठलंच नुकसान होत नाही. एक्झॅक्टली तेच मला सांगायचं आहे, काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे प्लाझ्मा दान करावं आणि प्लाझ्मा दानाने इतर लोकांना चे जीव वाचवले जातील आणि त्यामुळे ते एक मानवतेच्या दृष्टिकोनातून एक मोठं कार्य त्या डोनरकडून होईल, असं माझं त्यामधलं स्पष्ट मत आहे. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये ज्या काही आपल्याकडे प्रोसिजरल पार्ट जो आहे प्लाझ्मा दानच्या संदर्भातला, जुन्या पद्धतीप्रमाणे जरी गेलं तरी प्रोसिजरल पार्ट आहे की समजा आपण सांगितल्याप्रमाणे 18 वर्षाच्या पुढचे, कोमॉर्बिड नसलेले, तब्येत चांगली असणारे वगैरे हे सगळे लोक ती पात्रता एक झाली. ती पात्रता झाल्यानंतरसुद्धा दुसरी पात्रता आहे की त्यांना आधी ब्लड टेस्ट करून त्याला HIV आहे का, हेपेटाईट B आहे का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणं आणि त्याच्यानंतर मग प्लाझ्माकडे जाणं, म्हणजे हा पण पार्ट करणं जरुरी आहे का दुसरा?
का डायरेक्ट प्लाझ्मा घेणं आणि ते एकाच वेळेस केलं जाऊ नाही, मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचं अगोदर म्हणजे एकतर त्या व्यक्तीला हे विचारलं पाहिजे की आपण ह्या गोष्टीत तू बसतो का, त्याचं हे सगळं करून घेतलंच पाहिजे. एखाद्याचं वजन 40 किलो असेल, नाही जमणार. एखाद्याचं HB 8 असेल. आता बऱ्याच महिलांचं ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर HB ते त्या फार ॲनिमिक असतात. ॲनिमिक म्हणजे त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं, आयर्न डिफिशियन्सी असते आणि त्यामुळे त्यांचं जर का HB असेल ते 8-9 असतं. तर असे 8 आणि 9 HB असलेल्या महिला जरी कोरोनातून बऱ्या झाल्या तरीसुद्धा त्या प्लाझ्मा डोनेशनसाठी पात्र नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहेच. मला मान्य आहे, पात्रता तपासणं महत्त्वाचं आहे. पात्रता दोन प्रकारची. एक पात्रता जी आहे की ती तुमच्या इन्फॉर्मेशनवरनं तपासता येते. वजन, वय, अमकं तमकं, तुमचं कोमॉर्बिड वगैरे हे इन्फॉर्मेशनवर तपासता येते. ती पात्रतेची एक लेवल आहे. बरोबर. साहेब, दुसरी लेवल पात्रतेची आहे की मला तुमची पात्रता तपासण्यासाठी ब्लड पण घ्यावं लागतं. म्हणजे जर एका पात्रतेमधून तयार झालेल्या लोकांच्या समजा आपल्याला कन्सेंट मिळाल्या, एक 5,000 लोकांच्या कन्सेंट मिळाल्या की तुम्ही द्यायला तयार आहात आणि तुम्ही त्याच्यामध्ये बसताय, त्याच्यानंतर दुसरी फेज येते की त्यांचं ब्लड घेतल्यानंतर त्यांना हेपेटाईट आहे की नाही किंवा त्यांचा HB बरोबर आहे की नाही, ते ठीक आहे किंवा ते HIV आहे की नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पहिला क्रायटेरिया झाल्यानंतर दुसरा क्रायटेरिया ब्लड घेऊन घ्यायचं आणि तिसरा क्रायटेरिया प्लाझ्मा डोनेशन करायचं. म्हणजे याच्यामध्ये प्रोसेस आहेत. आता ह्या जर प्रोसेस कंप्लीट करायच्या असतील तर तोपर्यंत आपल्याला त्या प्लाझ्मा दात्याला त्याच्याबरोबर त्या प्रोसेस होईपर्यंतचं कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणं भाग पडतं. प्लाझ्मा देताना लोकांची जरी मानसिकता असली तरी प्लाझ्मा देताना ते मानसिकतेप्रमाणे आपल्याला सांगतात की आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु त्याच्या पुढच्या स्टेजला ते नाही म्हणतात. असं बऱ्याच ठिकाणी उदाहरणं झालेली आमच्या निदर्शनाला येतात. तुम्हाला याच्या संदर्भात काय वाटते? नाही, बरोबर आहे. शेवटी काय असतं की प्रत्येकाची एक प्रॉपर त्यांना काउन्सिलिंग करता आलं पाहिजे, म्हणजे त्याचं प्रबोधन करता आलं पाहिजे, त्याची महत्त्व कळलं पाहिजे, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर ही जी एक प्रक्रिया आहे की आपली एक बिलीफ सिस्टम ज्याला म्हणू आपण, की त्याला प्लाझ्मा देणं हे खूप श्रेष्ठ दान आहे, हे त्याला वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर त्याचा विश्वास वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ही सिस्टम त्याचं प्रबोधन करणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला प्रोत्साहित करणं, त्याला प्लाझ्मा डोनेशनसाठी त्याला प्रवृत्त करणं ही महत्त्वाची बाब आहे. ही जर मला वाटतं की काही NGOजनी पुढाकार घेऊन जर याच्यामध्ये सहभाग घेतला, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला काही प्रतिसाद दिला, काही सपोर्ट केला, तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या महत्त्वाच्या कार्याला खूप मोठा हातभार लागू शकतो आणि तो हातभार लागावा अशी सुद्धा माझी अपेक्षा राहील. तर या निमित्ताने काही NGOज पुढे येऊ शकत असतील तर आम्ही त्याचं मनापासून स्वागतच करू की बाबा याच्यात ह्या सगळ्या कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यामध्ये सुद्धा आपण हातभार लावावा, अशा पद्धतीचं आव्हान आणि विनंती मी या निमित्ताने जरूर करेन. व्हेरी गुड. अतिशय चांगली गोष्ट आहे साहेब. कारण कधी पण अशा प्रकारच्या कामामध्ये NGOच्या माध्यमाने लोकांचं प्रबोधन करून त्या कामं करून घेतले जातात आणि गव्हर्नमेंट, प्रशासन, NGO अशा सर्व मिळून हे काम होऊ शकतं. आम्ही सर ऑलरेडी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने प्लाझ्मा दानच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोहीम छेडलेली आहे. काय याच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्याबरोबर काम करू शकतो की जेणेकरून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलेलं आहे अनेक वेळा TV मध्ये की आम्ही महाराष्ट्राला प्लाझ्मा दानच्या संदर्भामध्ये देशातलं 1 नंबरचं राज्य बनवू. जर आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेल्या केलेल्या घोषणेप्रमाणे 1 नंबरचं राज्य बनवायचं असेल तर ह्याच्यावरती 1 नंबरचं राज्य बनविण्यासाठी एक NGO म्हणून भारतीय जैन संघटना ही आपल्याबरोबर काम करण्यासाठी तयार आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण काही आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं शासनाकडनं पैसे वगैरे घेत नाही, त्याच्यामुळं कशा पद्धतीने गव्हर्मेंट, त्या लॅब्स, रिसर्च डिपार्टमेंट आणि हे असं एकत्र काय कसं मॉडेल बसू शकेल? काही प्रॉब्लेम नाही. गव्हर्मेंट, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब्स वगैरे आपण बसता येईल एकत्र, ह्याच्या ब्लड बँक्स आहेत वगैरे, आणि एकत्र एक मॉडेल करता येईल की ज्याच्यात तुमचा रोल मोटिवेशनचा असू शकतो, लोकांना घेऊन येण्याचा असू शकतो. कारण तुम्ही लोक जनचळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत, समाजामध्ये वावरणारे लोक आहेत आणि शासनाच्या दृष्टिकोनातून
ही एक महत्त्वाकांक्षी जी शासनाची उपक्रम आहे की प्लाझ्मा दान करा असं जे आम्ही म्हणतोय, त्याच्यामध्ये तुमची भूमिका लोकांना प्रवृत्त करण्याची, लोकांना आणण्याची, आणि ते मग आम्ही लॅब्सला सांगून ते घ्यायला लावूया, त्या सगळ्या गोष्टी करूया आणि एक चांगली सिस्टम बसूया की ज्यांना गरज आहे त्यांना कसं द्यायचं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन ज्याला नोंदवायचं ते नोंदवा, आम्हाला द्यायचं आहे म्हणून, आणि घेणाऱ्यांनी पण नोंदवा. म्हणजे ते घेणारा आणि देणारा दोघांची जर का माहिती आपल्याजवळ त्या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर बऱ्याच अंशी आपल्याला काम करताना सुद्धा मदत होऊ शकेल की कोण लोक आहेत की जे देणार आहेत, कोण लोक आहेत की जे घेणार आहेत. तुम्ही दोघांनाही कॉन्टॅक्ट करून आमच्यापर्यंत आणून करू शकता. तर हे कार्य तुम्ही जरूर करा. आमचं त्याला पूर्णपणे पाठिंबा राहील, मदत राहील, काही अडीअडचणच नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतचा फार मोठ्या पद्धतीनं त्यांच्या अपेक्षा पण आहेत की महाराष्ट्रामध्ये ज्या अर्थी सगळ्यात जास्त केसेस झाल्या त्या अर्थी आपण प्लाझ्मा डोनेशनमध्ये सुद्धा आपण 1 नंबरचं राज्य राहावं, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची खूप मोठी मनाची इच्छा आहे आणि आम्हाला सुद्धा त्यांच्यात अशा सूचना आहेत की आपल्याला या कामात पुढं जायचं आहे. तर जरूर आम्ही या सगळ्या कामाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू आणि तुमचं त्यात मोठं योगदान असावं अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. एकदा दिलेला प्लाझ्मा तो किती दिवसापर्यंत आपण वापरू शकतो? मी असं समजलं की 1 वर्षभर तो प्लाझ्मा राहू शकतो असं मी ऐकलं, मला माहित नाही. तो फ्रोझन जर असेल, आपल्याला त्याची एक फ्रोझन ठेवण्याची एक पद्धत आहे, ती फ्रोझन ठेवून आपण करता येऊ शकेल. त्याच्यातही टेक्नॉलॉजीज आता खूप पुढे गेलेल्या आहेत, आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल. तर आपल्याला म्हणजे 2 गोष्टी असतात की एकदा डायरेक्ट पेशंटला प्लाझ्मा दिला, जसं रक्तदान करतात डायरेक्ट, तर आपण इमिजिएटली देतो. आणि जर आपण फ्रोझन म्हणून जर त्याला प्रिझर्व करून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो 1 वर्षापर्यंत सुद्धा आपल्याला देता येतो. पण ब्लडचं तसं नाही. ब्लड तुम्हाला एक 40-45 दिवसाच्या पुढे अजिबात राहत नाही. ते आपल्याला कोणत्याही कारणाने आपल्याला असं ते फ्रोझन करून किंवा काय करून ठेवता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की प्लाझ्माला त्याची प्रॉपर्टी आहे, ती खरी एक त्याच्यातली एक तो गुणधर्म प्लाझ्माचा आहे. तर त्याचा वापर करून आपल्याला निश्चित प्रकारे त्याचा वापर आपल्याला ह्या प्लाझ्मा डोनेशनच्या दृष्टिकोनातून करता येईल असं मला वाटतं पुढच्या काळात आपल्याला बघता येईल त्या बाबतीत. आणि जरी समजा आता एखादी दुसरी लाट कुठे आली किंवा काही झालं तर आपल्याकडे ह्या प्लाझ्माची एक बँक आपल्याकडे जितकी जास्त तयार असेल तितकं आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल. मी असं पण आपल्या एकदा स्टेटमेंटमध्ये ऐकलेलं आहे साहेब की आपण धारावीला आणि मालेगावला प्लाझ्मा बँक करणार आहात, असं पण मी एक स्टेटमेंट ऐकलं होतं. बिलकुल. कारण काय झालंय, आता आपण जर तिथे बघितलं तर तिथे आता नवीन केसेस काही येत नाही आहेत. त्यामुळं एक असं 100% मतच आहे. तिथे झालेले सिरो सर्व्हेलन्स जे काही झालेले आहेत त्याच्यामध्ये आता धारावीमध्ये जवळजवळ 56% वर लोकांमध्ये IgGचं प्रमाण म्हणजे तुमचं न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजचं प्रमाण हे तेवढं आढळलेलं आहे. याचा अर्थ काय की त्या ठिकाणी डोनर्सची संख्या मोठी असू शकते. नाही, आता ह्याच्यात दुसरा आणि म्हणून जर तिथे डोनर्सची संख्या मोठी असेल तर आपण तिथे प्लाझ्मा बँक जर तयार केली तर तिथल्या तो आपल्याला अतिशय उत्कृष्ट. म्हणजेच याचा अर्थ ह्या प्रश्नावरनं असा दुसरा निघू शकतो की प्लाझ्मा दान करण्यासाठी मला कोविड होऊन गेलेला आहे आणि तुमच्या बाकीच्या क्रायटेरिया पात्रतेमध्ये आहेत, हा एक भाग आहे. परंतु जे लोक अँटीबॉडीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांना कोविड झालेलं माहिती नाही आणि होऊन गेलेलं आहे आणि अँटीबॉडीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत, ते पण लोक प्लाझ्मा दानासाठी पात्र आहेत. 100% पात्र. म्हणजे जे काही आपण म्हणतो की आता 5 लाख लोकच फक्त आपले त्याचे हे आहेत, तर असं नाही. म्हणजे आता जितके अँटीबॉडी स्टडी होतील त्याच्यामधले ते पण लोक प्लाझ्मा दान देण्यासाठी पात्र होऊ शकतील. बरोबर. व्हेरी गुड. त्याच्यासाठी अँटीबॉडीजच्या टेस्ट मोठ्या पद्धतीनं घ्याव्या लागतील. अँटीबॉडीजमध्ये जरी आता असं आहे की समजा आपल्याला आता 100% पॉझिटिव्ह केसेस महाराष्ट्रात किती आढळल्या तर 6.5 लाख आढळल्या. त्यातले बरे किती झाले? 5 लाख आता बरे झाले. तर ह्या 5 लाखांपैकी जे काही पात्र होऊ शकतात ते होतीलच, परंतु जे कदाचित झाले त्यांना ते इन्फेक्शन झालं सुद्धा आणि ते बरे पण झाले, त्यांची यादी आपल्याजवळ नाहीच आहे. करेक्ट. त्यामुळे त्यांना अँटीबॉडी टेस्टच्या माध्यमातून एक सिरो सर्व्हिलन्स करून लक्षात घ्यावे लागेल, त्यांची यादी तयार करावी लागेल
आणि ते पण ह्या पात्रतेत बसतात का बघावं लागेल. ते असतील तर त्यांचंही आपल्याला घेता येऊ शकतं. ह्याचबरोबर मी दुसरा विषय सेरो सर्व्हेलन्सचा घेऊ इच्छितो, कारण प्लाझ्माच्या संदर्भातलं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्यामुळे सर्वांना मिळालेलं आहे. आता माझा मुद्दा सेरो सर्व्हेलन्सच्या संदर्भामधला. तर ह्या सेरो सर्व्हेलन्स म्हणजे नेमकं काय या संदर्भात आधी आम्हाला सांगा, मग आम्ही पुढच्या संदर्भामध्ये आपण डिस्कस. याच्यात सेरो सर्व्हेलन्स प्रामुख्याने एक समूहाच्या मध्ये किती इन्फेक्शन झालं आहे ते तपासण्याचा केलेला सर्वे आहे. सर, आपण जसं मुंबईमध्ये सेरो सर्व्हेलन्सचा रिपोर्ट आला, धारावीमध्ये त्याच्या संदर्भातली माहिती आली, तसं ह्या मुंबईमध्ये आता जे धारावीमध्ये 57% लोकांच्यामध्ये ही बाधा पोहोचलेली हे लक्षात येते अंदाजे. सेरो सर्व्हेलन्सचा कशा पद्धतीने उपयोग आपल्याला पुढे होऊ शकतो या संदर्भात काही नाही. आत्ता आपण जसं म्हणालो की सेरो सर्व्हेलन्स म्हणजे आपण का करतो की आपल्याला एखाद्या समूहामध्ये किती इन्फेक्शन झालेलं आहे हो याचं आपल्याला प्रमाण समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास आहे हा. आता तुम्ही म्हणालात की बाबा धारावीमध्ये 56% आला, याचा अर्थ 100मध्ये 56 लोकांना त्यामध्ये IgG अँटीबॉडीज सापडल्या. ओके. आता IgG अँटीबॉडीज म्हणजे काय, तर IgG अँटीबॉडीजचा साधा अर्थ एवढाच आहे की इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठीची झालेली सुरुवात. अच्छा. आता इम्युनिटीचे अनेक टप्पे आहेत, त्याच्यामध्ये IgGची सुरुवात झाली म्हणजे इम्युनिटीचा पहिला टप्पा गाठला. ओके. त्याच्यानंतर पुढे सेल्युलर त्याच्यात इम्युनिटी असते, त्याच्यानंतर पुढे आपण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज निर्माण होतात. ह्या ज्या काही टप्पे आहेत ह्या टप्प्यातून आपल्यामध्ये इम्युनिटीचं म्हणजे अधिक प्रमाण वाढण्याच्या दृष्टिकोनातूनचे हे टप्पे आहेत. परंतु IgG अँटीबॉडीज झाले म्हणजे तुम्हाला इम्युनिटीचा पासपोर्ट मिळाला असं होत नाही. अच्छा. तर हे IgG अँटीबॉडीज डेव्हलप झालेले आहेत याचं फक्त एक प्रमाण मिळेल. त्याच्या टायटर केल्यानंतर म्हणजे IgGच्या अँटीबॉडीज किती आहेत, प्रमाण किती आहे, तर ते कळेल की बाबा सध्या प्रमाण किती आहे. आज जे प्रमाण चेक केलं ह्या सिरो सर्व्हेलन्समध्ये, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पुन्हा जर आपण तपासलं त्यातलं जर टायटर म्हणजे IgG अँटीबॉडीजचं जर प्रमाण कमी झालेलं असेल तर समजायचं की IgG अँटीबॉडीजचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याला पुन्हा काही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात. म्हणून याचा अर्थ एवढाच आहे की आज आपल्याला ह्या सगळ्यांचाच अभ्यास करण्यासाठी हा सिरो सर्व्हेलन्स महत्त्वाचा आहे. आणि त्याचा अभ्यास करत असताना मग वॅक्सिन जे निर्माण होईल त्या वॅक्सिनसाठी सुद्धा या सिरो सर्व्हेलन्सचा अभ्यास महत्त्वाचा राहील. किंवा आता या X व्यक्तीमध्ये इतके IgG अँटीबॉडीजचं टायटरचं प्रमाण होतं, आता वॅक्सिन दिल्यानंतर मग त्याच्या तुलनेमध्ये पुढे वॅक्सिन कसं रिॲक्ट करेल, ह्या सगळ्याच गोष्टींच्यासाठी मला वाटतं सिरो सर्व्हेलन्स महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. आता हे फक्त जसं मुंबईमध्ये झालं सर, तसं किती ठिकाणी आत्तापर्यंत सेरो सर्व्हेलन्स झालेले आहे? नाही, सिरो सर्व्हेलन्स मुंबईमध्ये झाला, पुण्यामध्ये झाला, औरंगाबादमध्ये सुद्धा काही म्हणजे आता मला वाटतं गव्हर्नमेंटने आणि आपल्या पार्टनर्समध्ये झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी मालेगावमध्ये आता झालेला आहे. आणखीन अशा काही महत्त्वाच्या हॉटस्पॉट्समध्ये आपल्याला करता येऊ शकतील आणि केले पाहिजेत. ते करण्याची आमची सुद्धा मानस आहे, इच्छा आहे. तर मला वाटतं की या माध्यमातून एक आपले सर्वेस करून अभ्यास करून ठेवण्याची गरज आहे. तर ते आपण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत. म्हणजे असे वेगळ्या कॉर्पोरेशनमध्ये जिथं हॉटस्पॉट होऊन गेलेले आहेत तिथे करायचं, अशा प्रकारचा स्टडी करून ठेवून आपल्याला पुढचे धोरणं करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांनी करोना से दो हात या कार्यक्रमामध्ये ही संपूर्ण माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, सर्वसामान्य जनतेचे गैरसमज दूर व्हावेत आणि सर्व प्रकाराने करोनाची माहिती लोकांना व्हावी या दृष्टिकोनातून माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी करोना से दो हात या योजनेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेल टोपे साहेब की ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये इतक्या चांगल्या आणि सूक्ष्म पद्धतीने आपण ही माहिती दिलेली आहे, ह्याच्याने महाराष्ट्रातल्या जनतेला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा फायदा होईल. आणि निश्चितच महाराष्ट्र आपण जसं अपेक्षा
अपेक्षित केलेलं आहे. तसं खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये करोनाशी 2 हात करण्याच्या संदर्भातलं काम चांगलं होईल. महाराष्ट्रामध्ये मृत्यूदर खूप कमी होऊ शकेल आणि ह्या सर्व गोष्टीतून आपण करोनावरती मात करून पुन्हा एकदा नवीन उमेदीने आपल्या बाकीच्या सर्व कामकाजाला लागू असं मला वाटतं. आपण या ठिकाणी खास करून येऊन या चर्चेमध्ये सहभाग घेतला याबद्दल मी करोनाशी 2 हात या कार्यक्रमामध्ये आपले आभार मानतो. साहेब नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद.